वर्ष 1915 पहिलं महायुद्ध सुरू होतं। बेल्जियमच्या मैदानी भागात जर्मन आणि फ्रेंच सैन्य एकमेकांसमोर उभे होते। लढाईची तयारी जोरात सुरू होती। फ्रेंच सैनिक आपल्या बंदुका, बारूद, ग्रेनेड्स घेऊन सज्ज होते। त्यांना वाटलं युद्ध म्हणजे गोळ्या, बॉम्ब, धमाके, पण त्यांना काय माहित जर्मन सैन्याकडे एक असं हत्यार होतं ज्याचा युद्धात कधीच वापर झाला नव्हता। तब्बल 150 टन क्लोरीन गॅस। जर्मन सैनिकांची हवेची दिशा पाहून हा गॅस फ्रेंच सैन्यावर सोडला। पिवळ्या धुराचा ढग फ्रेंच सैन्याच्या चारही बाजूला पसरला। यापासून वाचायचं कसं, लपायचं कुठे हे त्यांना माहितीच नव्हतं। या शांत हल्ल्यात 1000हून जास्त सैनिकांचा जीव गेला। 2 ते 3000 सैनिक जखमी झाले। पण ही तर फक्त एक घटना होती। पहिल्या महायुद्धात 1,24,000 टनहून जास्त क्लोरीनसारखे विषारी केमिकल्स वापरले गेले। लाखो सैनिकांचा बळी गेला आणि या सगळ्यामागे होता एक माणूस, जर्मन केमिस्ट फ्रिट्झ हार्बर। याच माणसाने एका अशा रासायनिक प्रक्रियेचा शोध लावला ज्याने जग बदललं। आज आपण जे अन्न खातो त्यामागे हाच माणूस आहे। त्याच्या या शोधामुळे त्याला नोबेल पुरस्कारही मिळाला। पण त्याच वेळी त्याच्या विषारी गॅस हत्यारांमुळे लाखो लोकांचा जीव गेला आणि नंतर त्याच्याच देशाने त्याला हाकलून दिलं। ही आहे एका अशा माणसाची गोष्ट जो खरंच जीनियस होता, पण त्याला आयुष्यभर तिरस्कारच मिळाला। त्याची ही स्टोरी जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। आपल्या शरीरात 4 प्रमुख घटक असतात: ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन। यातलं नायट्रोजन हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं। ते आपण वनस्पती, पालेभाज्या आणि मांसाहार करून मिळवतो। पण नायट्रोजनचा प्रॉब्लेम असा आहे की जर जमिनीत सतत शेती केली तर हळूहळू जमिनीतून नायट्रोजन गायब होऊ लागतो। जणू जमीन थकून जाते। पण मग अशी वेळ येते की जमीन इतकी कमजोर होते की पीक नीट उगवतच नाही। हेच संकट 19व्या शतकात डोकं वर काढू लागलं होतं। तेव्हा जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत होती, पण जमिनीतलं नायट्रोजन संपत चाललं होतं। याचमुळे फेमस केमिस्ट विल्यम क्रुक्सने 1898 साली सांगितलं की जर जमिनीतलं कमी होणारा नायट्रोजनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर पुढच्या 30 वर्षात जगातली निम्म्याहून जास्त माणसं भुकेने मरतील। आता आपल्या हवेत 78% नायट्रोजन आहे, पण ते अशा फॉर्ममध्ये आहे की झाडं किंवा जनावरं त्याचा वापर करू शकत नाहीत आणि नायट्रोजन आर्टिफिशियली बनवणं काही सोपं काम नव्हतं। अनेक वर्ष सतत ट्राय करूनही कोणालाच हे जमलं नाही। मग 1894 साली एका माणसाने या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधायला सुरुवात केली। तेव्हा तो युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून काम करत होता। पुढची 5 वर्ष हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी झटत राहिला आणि 1909 मध्ये लॅबमध्ये काम करत असताना त्याच्या हातून अशी गोष्ट घडली ज्याचा शोध अनेक सायंटिस्ट बऱ्याच वर्षांपासून घेत होते। ती गोष्ट म्हणजे अमोनिया। हा अमोनिया म्हणजे असं खत होतं ज्यामुळे तुम्ही जमिनीतून खूप जास्त धान्य पिकवू शकता। सगळ्या जर्मनीत या माणसाचं नाव गाजलं। ते नाव म्हणजे फ्रिट्झ हार्बर। जर्मनीच्या सगळ्यात मोठ्या केमिकल कंपनी BASFने फ्रिट्झकडून या प्रोसेसचे राईट्स घेतले आणि तो रातोरात लखपती झाला। 4 वर्षातच या कंपनीने रोज 5 टन अमोनिया बनवायला सुरुवात केली। या खतामुळे शेतकऱ्यांनी 4 पट जास्त धान्य पिकवायला सुरुवात केली आणि यामुळे काही वर्षातच जगाची लोकसंख्या 4 पट वाढली। ऐकायला खोटं वाटेल, पण तुमच्या शरीरातलं 80% नायट्रोजन फ्रिट्झच्या प्रोसेसमुळे आलंय। त्याचा जन्म झाला जर्मनीमध्ये। तो इतका हुशार होता की त्याची ओळख थेट आइन्स्टाईनपर्यंत होती। त्याला कायझर विल्यम इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर बनवलं गेलं। पण जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा त्याने ठरवलं आपल्या देशासाठी युद्धात उतरायचं। युद्धाला सुरुवात झाली आणि काही महिन्यातच जर्मनीचा बारूद आणि विस्फोटकं संपत आली। असं वाटत होतं की जर्मनी कधीही हरणार। पण फ्रिट्झ हार्बरला त्याच्या अमोनियाबद्दल एक गोष्ट माहिती होती की ते एक जबरदस्त स्फोटकही आहे। फ्रिट्झने आपल्या खताच्या कारखान्यात अमोनियम नायट्रेट बनवायला सुरुवात केली। त्यामुळे जर्मनीला बारूद आणि स्फोटकं मिळाली। काही काळातच फ्रिट्झच्या शोधाने शत्रूंचे मुर्दे पाडायला सुरुवात केली। तो एवढ्यावरच थांबला नाही। युद्धात आपल्या देशासाठी आणखी काही करायचं होतं। मग त्याने वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून एक धोकादायक वायू बनवायला सुरुवात केली। त्याला हे युद्ध लवकर संपवायचं होतं आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता। डिसेंबर 1914 मध्ये फ्रिट्झने एक भयंकर गॅस तयार केला ज्यामुळे शत्रू सैनिक काही सेकंदात तडफडून मरतील। त्या गॅसचं नाव होतं क्लोरीन गॅस। 22 एप्रिल 1915 रोजी इप्सच्या मैदानात फ्रेंच सैन्याविरुद्ध क्लोरीन गॅसचा हल्ला त्याने स्वतः सुपरवाइज केला। हा हल्ला यशस्वी झाला।
या घटनेनंतर एका आठवड्याने हाबर घरी परतला. त्याने त्याच्या यशाच्या आनंदात घरी पार्टी ठेवली. पार्टी संपल्यानंतर तो झोपला तेव्हा अचानक गोळीबाराचा आवाज झाला. बाहेर पाहिलं तर त्याच्या बायकोने आत्महत्या केली होती. त्याची पत्नी क्लारा स्वतः एक उत्तम केमिस्ट होती. बर्लिनमधून PhD मिळवणारी ती पहिली महिला होती. तिला विज्ञानाचा असा वापर मान्य नव्हता. ती फ्रिट्झवर नाराज होती. यामुळे तिने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पण फ्रिट्झ हाबरने काय केलं? दुसऱ्याच दिवशी त्याने ट्रेन पकडली आणि कारखान्यात परत गेला आणि केमिकल वेपन्स बनवण्यासाठी आणखी जोमाने काम सुरू केलं. 1917 पर्यंत त्याने 15,000 कामगार आणि 150 वैज्ञानिकांना कामाला लावलं, जे त्याला रासायनिक शस्त्र बनवायला मदत करत होते. फ्रिट्झने आणखी एक क्रूर पद्धत शोधली. यात असा गॅस बनवला गेला जो मास्कमधूनही फुफ्फुसात शिरायचा. सैनिक मास्क काढायला मजबूर व्हायचे आणि मग दुसऱ्या टप्प्यात आणखी विषारी गॅसेस सोडले जायचे, जे पटकन लोकांना गुदमरून मारायचे. फ्रिट्झला वाटायचं की ही रासायनिक हत्यारं युद्ध लवकर संपवतील, पण त्यामुळे लाखो लोकांचा बळी गेला. एवढं करूनही पहिलं महायुद्ध जर्मनी हरली. फ्रिट्झवर खूप टीका झाली, पण तरीही त्याला नोबेल मिळाला. याचा खूप विरोधही झाला. 2 सायंटिस्टनी त्या वर्षी नोबेल स्वीकारण्यास नकार दिला. पण फ्रिट्झचं आयुष्य यानंतरही थांबलं नाही. तो पुढे जर्मनीत कर्जात बुडाला. हाबरने ठरवलं की तो समुद्रातून सोनं काढून देशाचं कर्ज फेडेल. 6 वर्ष तो यात गुंतला, पण त्याला यश नाही मिळालं. 1930च्या दशकात हिटलरचा उदय झाला. जर्मनीत यहुदी विरोधी वातावरण वाढलं. फ्रिट्झ हाबर हा स्वतः यहुदी होता. त्याने देशासाठी इतकं काही केलं तरी त्याला जर्मनीतून हाकलून देण्यात आलं. त्याच्यात शोधलेल्या झायक्लॉन ए नावाच्या कीटकनाशकात बदल करून झायक्लॉन बी बनवला गेला, ज्याचा वापर दुसऱ्या महायुद्धात गॅस चेंबर्समध्ये लाखो यहुदींना मारण्यासाठी झाला. यात फ्रिट्झच्या कुटुंबियांचा समावेश होता. पुढे 1934 साली स्वित्झर्लंडच्या एका हॉटेलात फ्रिट्झ हाबरचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तो जिनियस होता. त्याने बनवलेल्या खतामुळे आज जगातलं अन्न टिकून आहे, पण त्याच्याच विषारी गॅसेसने लाखो लोकांचा जीव घेतला. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजवाच्याला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.